तर पहा, शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे काम आदर्शवत असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेले आहे. आणि आजच येवला या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तर पहा, याची सविस्तर बातमी आपण पाहूया. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची माहितीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, नाशिक येथील वृत्त आहे हे, दिनांक 10 सप्टेंबर 2024. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती व लाभ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंगणवाडी सेविका मदतनीस सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. तर पहा, यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नायब तहसीलदार पंकज मगर, महिला व बाल विकासाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर मंत्री छगन भुजबळ यावेळेस म्हणाले की राज्यातील महिलांना सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही सुरू करण्यात आली आहे. यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणासह रोजगाराच्या अनेक योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचे अधिकार यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांनाच देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या कामात प्रत्येक लाभार्थी महिलेचा अर्ज भरण्यासाठी ₹50 मानधन देण्यात येत आहे. आज येवला तालुक्यातील 1,08,063 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला असून या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय अंगणवाडी सेविकांना जाते. तर पहा, गोरगरिबांची सेवा करण्याची संधी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिलेली आहे. या संधीचं सोनं करावं असे आवाहन श्री छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. पहा, बालकांना पोषण आहार, प्राथमिक शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा, लसीकरण, कुपोषण रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. त्यांचे हे काम अतिशय महत्त्वाचे आहे. देशाचे भविष्य घडवण्याची जबाबदारी पालकांनंतर अंगणवाडी सेविका करतात. शिक्षणासोबतच शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका करत असतात. त्यामुळे त्यांच्या या कामास तोड नाही, अशा शब्दात मंत्री श्री भुजबळ यांनी कौतुक केलेले आहे. पहा, मंत्री छगन भुजबळ यापुढे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 46,000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. महिलांच्या खात्यातून पैसे कपात करणाऱ्या बँकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे योजनेचे पूर्ण पैसे महिलांना मिळणार आहेत. सर्व स्तरावर महिलांचा सन्मान करण्याचे, त्यांना शक्ती देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. पहा, आणि राज्यातील 15 लाख भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे शासनाचे धोरण असल्याचेच त्यांनी यावेळी सांगितले आहे. पहा, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर या कार्यक्रमात 11 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील यांनी केले. तर आभार महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांनी केलेला आहे. पहा, तर मी छगन भुजबळ साहेबांना एवढीच विनंती करत आहे की तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस काय काय काम करतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बालकांना पोषण आहार देणे, प्राथमिक शिक्षण देणे, आरोग्यविषयक सुविधा, लसीकरण, कुपोषण रोखण्याचे महत्त्वाचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. हे सर्व शासनाला माहिती असून सुद्धा तुम्ही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रश्नांकडे का दुर्लक्ष करत आहात, का त्यांच्या बैठका वारंवार पुढे ढकलत आहात, असा मी सवाल करत आहे शासनाला की तुम्ही असं का करत आहात. कित्येक वर्ष झालं सेविका मदतनीस कमी मानधनावर त्या या शासनाच्या योजनाही राबवण्यास शासनाला मदत करतात. तसेच बालकांना पोषण आहार, प्राथमिक शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा, लसीकरण, कुपोषण रोखण्याचे काम सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस करत आहेत. मग तुम्ही त्यांना
या तुटपुंजा मानधनावर का ठेवलेला आहे? तुम्हाला माहिती आहे तर अंगणवाडी सेविका मदतनीस खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, तर तुम्ही त्यांना अजूनही त्यांचं मानधन का वाढवलं नाही? त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या का मान्य केल्या नाहीत? गेल्या आपण पाहू शकतोय की 2 वर्षापासून अंगणवाडी सेविका मदतनीस या संपावर जातेत, नंतर संप रद्द करतेत, वारंवार संपावर जाऊन सुद्धा फक्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागते। तर सरकारला एवढं सगळं माहिती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतात, त्यांची इतर कामे सोडून सुद्धा ते हे काम करतात, मग शासनाला का जाग येत नाही? शासन का अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहात? तुम्हालाही असाच प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा व अंगणवाडी सेविका मदतनीस या युनियनमध्ये सामील होऊन त्यांच्या मानधन वाढण्यास त्यांना सहकार्य करा। आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची आणि अपडेटची माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व जिम्मेदारी याची अंगणवाडी सेविका व मदतनीसवर पाठवण्यात आली होती, तरी त्यांनी काहीही न बोलता त्या सेविका मदतनीस यांनी सर्व काम व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला व त्यांनी ते पूर्ण केले सुद्धा। तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कोणत्याही प्रकारचा सन्मान नको किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा पुरस्कार नको, त्यांना फक्त त्यांची मानधन वाढ करून द्या। ज्यावेळेस सरकार हे त्यांचं मानधन वाढ करून देणार आहे त्यावेळेस सर्व सेविका मदतनीस उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने पुन्हा त्यांच्या सेवेत सरकारची सेवा करण्यास तत्पर होणार आहे। तर सरकारला एवढीच विनंती आहे की गेल्या 20-25 वर्षापासून अंगणवाडी सेविका मदतनीस तुटपुंजा मानधनावर, म्हणजे ती किंमत सुद्धा सांगता येत नाही एवढ्या कमी किमतीमध्ये त्या काम करत आहेत, तरीही सरकारला यांची दयामाया येत नाही। फक्त वरून बोलतात की अंगणवाडी सेविका हे काम करतात ते काम करतात त्यांच्यामुळे हे झालं। मग तुम्हाला हे सर्व माहिती असून तुम्ही त्यांना का मदत करत नाही आहे? तुम्ही त्यांचं पगार का वाढवत नाही? त्यांना ग्रॅज्युएटी का देत नाही आहे? हा सवाल आहे फक्त सरकारकडे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।